राष्ट्रवादीचे सांगलीतील नेते संजय काका पाटील यांनी आज विधान भवन परिसरामध्ये गोपीनाथ मुंडेंची भेट घेतलेली आहे। या भेटीनंतर पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना ऊत आलेला होता। त्यानंतर संजय पाटलांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिलेली आहे। पक्षीय पातळीवरती आपल्याला त्रास होत असल्यामुळेच आपण राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचं संजय काकांनी स्पष्ट केलेलं आहे। तत्पूर्वी काही वेळातच राष्ट्रवादीतील आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं मुंडेंनी स्पष्ट केलेलं होतं। आर पाटलांवरती काही दिवसांपूर्वीच संजय काकांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि या नाराजीतूनच पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला। तर नांदेडचे माजी खासदार डी.बी. पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। डी.बी. पाटील हे भाजपच्या तिकिटावरती निवडून आलेले होते, मात्र नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता। आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती त्यांनी पुन्हा स्वगृही प्रवेश केलेला आहे आणि स्वगृही प्रवेश करत असतानाची ही थेट दृश्य आपण यावेळेला पाहतोय।